नुकत्याच विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आता उमेदवार कोण असेल अशा प्रकारच्या चर्चा रंगलेल्या असताना जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केलेला आहे आणि या उमेदवाराकडे खरं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कारण भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा एका तृतीयपंथीयाला ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यांचं नाव आहे शमीभाताई पाटील आणि त्या स्वतः आपल्यासोबत आहेत। ताई, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन की पहिल्यांदा तुम्हाला ही उमेदवारी मिळालेली आहे। तुम्ही कसं बघता या सगळ्या घटनेकडे? सर्वप्रथम आपलं धन्यवाद। एकतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि पक्षश्रेष्ठींच्या वतीने महाराष्ट्राच्या 64 वर्षाच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा पारलिंगी समुदायाला राजकीय प्रतिनिधित्व दिलं म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करते। या उमेदवारीकडे बघत असताना महत्त्वाची गोष्ट की आजवरच्या आमच्या लढ्यामध्ये हा एक मैलाचा असा दगड ठरणार आहे। कारण समुदायाचे प्रश्न आणि त्यासोबतच समुदायाची समाजासोबत असलेली बांधिलकी आणि त्यासोबतच समाजाचे प्रश्न यांची जोड करून ह्या विधानसभेकडे मी बघते आहे। विधानसभा क्षेत्राच्या प्रश्नांकडे आपण पाहिलं तर गेल्या 40 ते 45 वर्षापासून काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ असेल, मधल्या काळात भारतीय जनता पार्टीकडे असलेली सत्ता असेल, पण इथल्या प्रश्नांना खऱ्या अर्थाने वाचा फोडली गेली नाही आहे। कारण रावेर यावल पट्टा हा गेल्या 200 वर्षापासून केळी उत्पादकांचा पट्टा म्हटला जातो, पण इथल्या केळी उत्पादकांचे प्रश्न असतील आणि केळीवर आधारित इथे असलेल्या 3 लाख केळी कामगारांचे प्रश्न असतील, त्यावर आधारित असलेली एकूणच इथली सगळी यंत्रणा, मग सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असेल, इथे असलेल्या आदिवासी, दलित, अल्पसंख्याक, मागासवर्गीय घटकांचे प्रश्न असतील, या मूळ प्रश्नांना कुणीही हात घातलेला नाही आहे। केवळ वरवरची ठिगळं लावण्याचं काम खूप जोरदार पद्धतीने मात्र झालं। तर या सगळ्या प्रश्नांकडे अगदी उघड डोळ्यांनी पाहणं आणि त्यामध्ये सर्वसामान्य वंचितातल्या वंचित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी मी माझ्या उमेदवारीकडे बघते आहे। ताई, मला एक प्रश्न आहे की आपण जर बघितलं तर प्रत्येक पक्ष उमेदवार देताना हा जातीपातीचं राजकारण म्हणजे त्याचं बघितलं जातं, जातपात, त्याच्यानंतर आर्थिक त्याची सधानता किती आहे याकडे निकष लावल्या तर त्यानंतर उमेदवार निवडला जातो। तुम्ही यात कुठेच बसत नाही? मुळातच की वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका आहे की लोकशाहीचं सामाजिकीकरण, या लोकशाहीच्या सामाजिकीकरणामध्ये उपेक्षित आणि दुर्लक्षित घटक हा आतापर्यंत केवळ वोट बँक म्हणून वापरला गेला, त्याला भावनिक बोलतापा देऊन, पण वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमध्ये त्या सगळ्यांचं या लोकशाहीमध्ये सहभाग असावा आणि वाटा असावा या हेतूनेच ही उमेदवारी दिली गेली आहे। आणि आपण जर पाहिलं तर माझ्या उमेदवारीकडे पाहत असताना मी आर्थिकदृष्ट्या सधन नाही आहे। माझे वडील मधुकर सहकारी साखर कारखान्यामध्ये हेल्परसारख्या अतिशय छोट्या दर्जाचं काम करत असताना रिटायर झालेले आहेत। आई गृहिणी आहे, भाऊ एका ठिकाणी रोजगारीचे कामं करतो। आर्थिकदृष्ट्या मी सधन नसेल, पण एक आहे की गेल्या 15 वर्षाच्या माझ्या सामाजिक क्षेत्रातल्या अनुभवानुसार मी एवढं सांगू शकते की समाज देखील उघड्या डोळ्यांनी पाहायला शिकलेला आहे आणि त्यांना त्यांचे प्रश्न मांडणारं कुणीतरी हवं आहे। तर माझ्या उमेदवारीकडे मी समाजाच्या आणि समाजातल्या उपेक्षित घटकांचे डोळे म्हणून बघते। ताई, तुम्ही तर आता म्हटलं की उपेक्षितांच्यासाठी तुम्ही काम करणार आणि त्यासाठीच तुम्हाला ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। ही जबाबदारी वाटते इतकी सोपी नाही आहे, कारण तुमच्या समोरचा जर विचार केला तर अनेकांना राजकीय वारसा आहे असं म्हणू शकतो। त्यानंतर भाजपचे प्रबळ या ठिकाणी पकड राहिलेली आहे। यामध्ये तुम्ही कसं निभाव तुमचं लागणार आहे सगळ्यात, त्याच्यासाठी तुम्ही काय रणनीती केली? 2 गोष्टी की राजकीय वारसा असं लोकशाहीमध्ये काही नसतं, जनतेला आता कळायला लागलं आहे। एकीकडे घराणेशाहीचं राजकारण, एकीकडे भांडवलशाहीचं राजकारण, जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण, असं सगळं चालू असताना आता जनतेला कळायला लागलेलं आहे की यात आमचं हित नाही आहे। या सगळ्या गोष्टींकडे मी जनतेच्या डोळ्यातून बघते की जनतेच्या आतल्या मनात दडलेलं आहे की आम्हाला हे तर नको आहे। लोक कंटाळली आहेत घराणेशाहीचं राजकारण करून, केवळ स्वतःचं भलं करणारी आणि एकीकडे धर्माचं राजकारण करून सामाजिक विघटन करणाऱ्या वृत्तींना देखील लोक कंटाळलेले आहेत। मी म्हणेन की भारतीय जनता पार्टी जरी प्रस्थापित पक्ष असला तरी लोकसभेचा निकाल असेल आणि विधानसभेच्या निवडणुका असतील, या 2 वेगळ्या गोष्टी आहेत। लोकसभेच्या वेव्हलेंथ वेगळ्या होत्या आणि विधानसभेला महाराष्ट्रामध्ये त्या नक्कीच वेगळ्या असणार आहेत। माझ्या उमेदवारीकडे मी बघत असताना मी सातत्याने बोलत असताना म्हणते की मी जनतेच्या डोळ्यातून जनतेच्या प्रश्नांकडे बघते आहे। मी जनतेवर माझं मत लादत नाही। त्यामुळे जनतेचे प्रश्न जे आहेत, कारण
सातत्याने जनतेशी संवाद करत असताना जनसामान्यांचे असलेले प्रश्न हे लोक माझ्याशी फोन इन बोलतात, मी प्रत्यक्ष लोकांशी जाऊन बोलत असते, त्यावेळी लोकांचा असलेला गराडा हा माझा पैसा, मी प्रस्थापित नाही आहे, माझ्याकडे गाड्यांचे ताफे नाही आहेत, मी कुठल्याही प्रकारच्या यात्रा ऑर्गनाईज करू शकत नाही, पण मी जनतेशी जाऊन जनतेशी संवाद करू शकते आणि जनतेच्या प्रश्नांशी आतापर्यंत अगदी प्रशासकीय पातळ्यांमध्ये असेल किंवा मग सर्वसामान्य लेवलला असेल, आंदोलनाच्या पवित्र्यातून असेल किंवा मग अधिकाऱ्यांशी भांडण करण्यापर्यंत असेल जात आलेले आहे. याच भूमिकांना घेऊन मी लोकांपर्यंत जाते आहे. ताई, आतापर्यंत समाज रचनेमध्ये जर आपण बघितलं तर तृतीय पंथांची नेहमीच उपेक्षा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एक सातत्याने अन्यायसुद्धा त्यांच्यावरती झालेला आहे की समाज प्रवाहामध्ये त्यांना इतकं सहजासहजी एक्सेप्ट केलं जात नाही असं पाहिलं जातं आहे. आणि आता तुम्ही त्या समाजाचं नेतृत्व करायला निघालात. तृतीयपंथी असले तरी, मी जरी कम्युनिटी असले तरी मी पार्ट ऑफ सोसायटी आहे आणि समाज मला ॲक्सेप्ट करत नाही आहे असं म्हणण्यामध्ये मी म्हणेल की समाजासमोर ज्या पद्धतीनं एक अंधश्रद्धा असतील किंवा मग इथे असलेली पुरुषसत्ताक समाजव्यवस्था असेल, यांनी उभं केलेलं जे वलय होतं, तर गेल्या 15-20 वर्षामध्ये आता हे धुकं जे आहे हे निवळायला लागलं आहे. आता एक सकारात्मक परिस्थिती आहे. आपण बघू शकतो की महाराष्ट्रभरामधून मला गेल्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्रभरातून साधारणतः एक 20-25 हजार कॉल आलेले आहेत आणि खूप आनंद वाटतो आहे लोकांना. आदरणीय बाळासाहेबांनी आणि आंबेडकरी राजकीय भूमिकांमधून समतेचं जे राजकारण म्हटलं जातं, समाजामधल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं, त्या भूमिकेतून मला दिली गेलेली उमेदवारी याकडे महाराष्ट्र तर सकारात्मकतेने बघतोच आहे. पण माझ्या विधानसभेतून गेल्या 2 दिवसामध्ये मला हजारो कार्यकर्ते व्यक्तिशः भेटायला आले. त्यांना आनंद झालेला आहे. ते प्रत्येक समाज घटकातून होते आणि त्यांना असं वेगळं काहीतरी वाटतं आहे की हो, ताईला मिळालेली उमेदवारी हे नक्कीच वंचित घटकाला न्याय देणारी असेल आणि आम्ही वंचित घटकासोबत सातत्याने उभे आहोत. राजकारण करताना एक सगळ्या यंत्रणांचा अभ्यास असावा लागणार आहे. आपला यासाठीचा अगोदरचा काही राजकीय आपला अनुभव आहे का? आपलं शैक्षणिक आपण किती शिकलेला? गेल्या 15 वर्षापासून मी अगदी लोकसंघर्ष मोर्चासोबत आदिवासींच्या जमीन या प्रश्नांवर 7 वर्ष काम केलं. त्यानंतर मी सर्वोदयी मुवमेंटमध्ये काम केलं. गेल्या 6-7 वर्षापासून मी आंबेडकरी चळवळीसोबत ग्राउंडवर जोडले गेलेले आहे. विधानसभा क्षेत्रातला अनुभव किंवा अभ्यास म्हणाल तर नक्कीच मला विधानसभेतल्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे जाणीव आहे. म्हणून मी बोलत असताना सुरुवातीलाच म्हटलं की विधानसभेतल्या अगदी केळी उत्पादकापासून तर केळीवर आधारित असलेला इथला 3 लाख केळी मजूर जो इथल्या मागासवर्गीय आदिवासी भटक्या विमुक्त घटकातून येतो, त्याच्या घरापासून तर त्याच्या भाकरीचे प्रश्न असतील किंवा त्याला सरकार दफ्तरी मजूर म्हणून नोंदणी मिळणं आणि त्याच्या पोराबाळांच्या भवितव्यासाठीच्या भूमिका घेणं हा मुद्दा असेल. आदिवासींच्या जमिनीचा प्रश्न इथे रखडलेला आहे. त्याला केवळ राजकीयदृष्ट्या काही सामाजिक संघटना खतपाणी घालण्याचं काम करतात, पण सोडवणुकीसाठी झटत नाही. माझी भूमिका असेल की त्यांना त्यांच्या हक्काचं जंगल जमीन मिळावं. त्यासोबत तिथे असलेला जो सामाजिक एकोपा, कारण ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये मी उभे आहे याला 1936च्या ग्रामीण अधिवेशनाचा अनुभव आहे. ही धरती पुनीत आहे. इथे अगदी राष्ट्रपिता महात्मा गांधीपासून तर भारताचे विधाते असलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आणि त्यांच्या कार्याने पुनीत झालेली भूमी आहे. या सगळ्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन मी या विधानसभेसाठी काम करणार आहे. तर या मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी फैजपूर एक ऐतिहासिक गाव आहे की ज्या ठिकाणी इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्यासाठी देशभरातले नेते या ठिकाणी एकत्र आले होते. पहिलं या ठिकाणी अधिवेशन काँग्रेसने घेतलं होतं आणि त्यानंतर खरं तर देशामध्ये ही चळवळ आपल्याला तीव्र झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि आता त्यानंतर पहिल्यांदा तृतीयपंथीयांच्या वतीने जे काही प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधामध्ये आता तुम्ही मैदानात उतरले आहात. मी म्हणेल की बाबासाहेबांचं कोटेशन आहे की इतिहास खुद को दोहराता है आणि इतिहासाने पुन्हा एकदा स्वतःला आवाज दिलेला आहे. 1936चं अधिवेशन असेल आणि त्यानंतर परत एकदा रावेर विधानसभेमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये एक पारलिंगी समुदायातली व्यक्ती म्हणून मला मिळालेली उमेदवारी असेल. या उमेदवारीमध्ये ऐतिहासिक पुनरावृत्ती नक्कीच रावेर विधानसभेतील जनता जनार्दन करेल या अपेक्षा मला आहेत. आणि या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून इथला इतिहास असेल, इथलं सामाजिक समीकरण असेल, इथलं राजकीय समीकरण असेल, मी माझ्या धर्तीवर माझ्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्यासोबत इथे असलेला फुले शाहू आंबेडकरी जनसमुदाय आणि नक्कीच संवेदनशील जनसमुदाय हा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. ते आता तुम्ही म्हटलं की आपली आर्थिक परिस्थिती, वडील एका कारखान्यामध्ये कामगार म्हणून काम करत होते, आपण साधारण घरातनं आलेले आहात. समोरचा जर विचार केला तर धनशक्तीचा मोठा हे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसं सामना करणार? तुमचं
लोकशाही ही धनशक्तीच्या जोरावर जिवंत नाही आहे. कारण भारतीय लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे की इथली लोकं अगदी पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून तर गेल्या लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीसारख्या उदंड उन्माद असलेल्या पक्षाला देखील कुणासोबत अलायन्स करून सत्ता हस्तगत करावी लागलेली आहे. हे भारतीय जनतेचं वैशिष्ट्य आहे. धनशक्तीच्या जोरावर होणारं राजकारण मी नेहमी म्हणेल की निवडणुकीच्या काळापुरतं तामझाम दाखवणारे जे पुढारी आहेत ते खऱ्या अर्थानं मग जनतेचे प्रश्न सोडवतात का? कारण बऱ्याच वेळा माझ्यासोबत असलेल्या अनेक लोकांचा अनुभव आहे. मी ज्यावेळी लोकांशी जाऊन बोलते तर ताई आम्ही गेलो होतो, आमदारांकडे गेलो होतो, आम्ही विरोधी होते त्यांच्याकडे गेलो होतो, तर ते आम्हाला सांगतात आम्ही विधानसभेच्या वेळी खर्च केला आहे, आम्ही पैसा ओतला आहे, आम्ही तुमचे प्रश्न का सोडवावे, अशा पद्धतीची भूमिका असते. आणि हे लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे की नाही बाबा, धनशक्तीच्या जोरावर होणारं राजकारण हे इन्व्हेस्टमेंटचं राजकारण आहे. तर लोक त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा परतावा हे नक्कीच आता जनशक्तीच्या रूपात देतील, धनशक्तीला थारा देणार नाही. लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय आता? लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे मिळतो आहे. विशेष करून कष्टकरी आणि श्रमिक असलेला इथे असलेला सर्वच समाज घटक गेल्या 2 दिवसामध्ये मला प्रचंड ताकदीने लोक भेटायला आलेली आहेत. फोनवर फोन येतात, ताई आमच्या गावात या, आम्ही तुमची वाट बघतोय. त्यामुळे मी स्वतः लोकांपर्यंत जाऊन भेटते आहे, बोलते आहे आणि लोकांना समजावून सांगते. आणि जनता जनार्दन हीच माझी इन्व्हेस्टमेंट आहे. जनता जनार्दनाचे प्रश्न सोडवणं हीच माझी कमाई असेल. मला यातून काहीही कमवायचं नाही आहे. मी त्या लोकशाहीची स्वप्न पाहते ज्या लोकशाहीमध्ये सर्वांना समतेने जगता येईल, स्वाभिमानाने जगता येईल, सन्मानाने जगता येईल. ज्यासाठी माझ्या हजारो पिढ्या खर्ची झाल्या आहेत. माझ्या समुदायाच्या पिढ्यांसहित इथल्या सर्वसामान्यांच्या पिढ्या या सन्मानाने जगतील यासाठी मी राजकीय लढाई लढते. आपण जनतेचा प्रतिसाद चांगला मिळतोय असं म्हटलेलं आहे, मात्र आपला जो काही विभाग आहे किंवा जे तृतीयपंथीयांच्या कशा प्रतिक्रिया? माझ्या समुदायातील महाराष्ट्रभरातून असलेल्या माझ्या गुरुपरंपरेतल्या सर्वच आदरणीयांचे मला फोनवर फोन येऊन गेलेले आहेत. आणि माझ्या समुदायातल्या अनेक मैत्रिणी मला फोन करून सांगतायत, शमीबा तुझ्या प्रचारासाठी आम्ही 10 दिवसाचा मुक्काम तुझ्याकडे ठोकणार आहोत आणि त्यावेळी आमच्या भाजी भाकरीसहित तुझ्या प्रचारासाठी लागणारी साधनं पण आम्ही तुला पुरवणार आहोत. समुदायामध्ये देखील एक उत्साहाचं वातावरण आहे आणि त्यामुळे माझ्या पूर्वजांचे, माझ्या गुरु गोसाव्यांचे मला आशीर्वाद आहेत. त्यासोबतच माझ्या समुदायाच्या शुभेच्छा पण मला आहेत. विजयाचा किती विश्वास आहे तुम्हाला? विजयाचा विश्वास, मी म्हणेन की राजकारण आहे, विजय पराजय या भूमिका माझ्यासाठी खूप महत्त्व ठेवत नाही. मी विजयाच्या भूमिकेतूनच निवडणूक लढते आहे. पण अखेर जनता जनार्दनाचा दरबार आहे. जनता ठरवेल की त्यांना त्यांचा लोकप्रतिनिधी द्यायचा आहे की भांडवल कमवणारा आणि स्वतःची घराणेशाही चालवणारा द्यायचा आहे. परिवर्तन होईल असं वाटतं? नक्कीच ही परिवर्तनाची लाट आहे. मला उमेदवारी मिळालेली आहे, ही परिवर्तनाची लाट आहे आणि हे परिवर्तन रावेर विधानसभेत देखील होईल. ऐतिहासिक निर्णय उमेदवारी. हा निर्णय खूपच ऐतिहासिक निर्णय आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं, आदरणीय बाळासाहेबांची मी शतशः ऋणी आहे की त्यांनी माझ्या समुदायाला मेनस्ट्रीममध्ये आणि समाजाच्या मूळ प्रवाहात येण्याची वाट मोकळी करून दिलेली आहे. खऱ्या अर्थानं हा आंबेडकरी विचारांचा विजय आहे आणि नक्कीच या विजयाला जनता जनार्दन साथ देईल. तर या होत्या शमीभाताई पाटील. त्यांनी असं म्हटलेलं आहे की हा आंबेडकरी विचारांचा विजय आहे आणि या ठिकाणी आपण उपेक्षितांच्यासाठी न्याय देण्यासाठी काम करणार आहोत. विजय आपल्याला मिळेल आणि परिवर्तन होईल, हा ऐतिहासिक निर्णय असल्याची त्यांनी प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.